तर अमरावतीच्या मुजोर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला औरंगाबाद हायकोर्टचा दणका। अवमान याचिकेत लाखांचा दंड। ॲडव्होकेट सुशांत येरमवार यांची कामगिरी ठरली निर्णायक। तर एका प्रकरणात औरंगाबाद हायकोर्टाने आदेशित केलेल्या कालावधीत जात पडताळणी समिती निर्णय देण्यास टाळाटाळ करत असल्या कारणामुळे अमरावती पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी 25,000चा दंड ठोठावण्यात आला असून याबाबत ॲडव्होकेट सुशांत येरमवार यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। औरंगाबाद खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये ज्यामध्ये अमरावती जात पडताळणी समितीच्या चारही सदस्याला प्रत्येकी 25,000 रुपये दंड आकारण्यात आला। अर्जदार सारंगधर इंगळे जे जातीने ठाकूर अनुसूचित जमातीचे असताना त्यांचं प्रकरण अमरावती जात पडताळणी समितीकडे प्रलंबित होते। वारंवार विनवणी करून सुद्धा जात पडताळणी समितीने त्यांच्या प्रकरणामध्ये निकाल न दिल्यामुळे औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केली। ज्या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्यांचे प्रकरण 3 महिन्यामध्ये निकाली काढण्याचे आदेश दिले। प्रकरण 3 महिन्यात निकाली काढण्याचे आदेश असताना सुद्धा 26 महिने त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नाईलाजास्तव अर्जदार यांना उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करावी लागली आणि त्या अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आले की माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा मुद्दामून त्या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही आणि अशा प्रकरणामध्ये जे अधिकारी स्वतः त्या पदावर असताना त्यांनी जे काही माननीय उच्च न्यायालयाचे आदेश पाळणं अपेक्षित होतं ते न पाळल्यामुळे सुनावणी दरम्यान त्या चारही सदस्याला व्यक्तिशः माननीय उच्च न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश झाले आणि अंतिम सुनावणीच्या वेळेस सदरील प्रकरणामध्ये चारही सदस्यांनी असे मान्य केले की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांच्याकडनं काही चुका झाल्या आणि ते माननीय उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागतायत व सदरील प्रकरणामध्ये जे काही अर्जदाराला त्रास झाला त्या पोटी प्रत्येक सदस्याने शपथपत्र दाखल करून असे नमूद केले की आम्ही प्रत्येकी 25,000 रुपये दंड भरण्यास तयार आहे। असे करून चारही सदस्याला एकत्रित 1 लाख रुपये दंड आकारण्यात आला। अर्जदारांनी सदरील दंड हा मानवतावादी दृष्टिकोन लक्षात ठेवून स्वतःकडे न ठेवता त्यांच्या विधिज्ञामार्फत असे सूचित केले की सदरील दंडची जी रक्कम आहे ती सेवाभावी संस्थेला देण्यात यावी व त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने बीड येथे कार्यरत असणाऱ्या 2 सेवाभावी संघटना ज्या की आनंदवन आणि शांतिवन यांना प्रत्येकी 25,000 रुपये, औरंगाबाद येथे असणारं कॅन्सर रिसर्च सेंटर याला 25,000 रुपये आणि शासकीय गव्हर्नमेंटचे जे काही घाटी हॉस्पिटल आहे त्याला 25,000 रुपये असे डोनेशन दिले। यावरून असे लक्षात येते की जर माननीय उच्च न्यायालयाने एखादा आदेश पारित केला तर त्याची अंमलबजावणी करणे हे क्रमप्राप्त आहे। तरी जात पडताळणी समितीने यापुढे अशा गोष्टीमध्ये कोर्टाचा आदेशाची अंमलबजावणी करताना चूक होणार नाही याची काळजी घ्यावी।